आज मी बनवणार आहे मटार राईस आणि तो म्हणजे पहिला आधी भात मी बनवून घेतला आहे कोलम भात आणि त्याच्यावरती हे पूर्ण तूप पसरलं आहे मी. भात पूर्ण तसंच तुम्ही बनवून घ्या. त्यानंतर त्याच्यासाठी मटार राईससाठी लागणारं सामान पहिलं तर कोथिंबीर, दुसरं टोमॅटो जास्त घ्यायचा जरा, त्याच्यानंतर कांदा एक चिरून घेतला आहे, थोडीशी मिरची घेतली आहे, फोडणीला कढीपत्ता घेतला आहे, फोडणीला लसूण घेतली आहे आणि मटार एक वाटी घेतली आहे. त्याच्यानंतर आपलं गरम सामान घेतलं आहे, हे तमालपत्री आहे आणि बाकीचं सगळं आहे ते पण फोडणीला घालणार आहे. त्याच्यानंतर आपला मालवणी मसाला 2 चमचा घेतले आहेत, 2 चमचे. त्याच्यानंतर हे थोडंसं कलरसाठी मी 1 स्पून लाल मिरचीचं हे घेतलं आहे, मसाला घेतला आहे आणि दुसरं ही हळद 1 चमचा घेतली आहे आणि जिरं फोडणीसाठी घेतलं आहे. तर जसं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते मटार राईस बनवण्यासाठी, तसंच तुम्ही सेम बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा झाला आहे तुमचा मटार राईस. तो आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवणार त्याच पद्धतीने तुम्ही बनवून घ्या. गरम सामान टाकायचं, लसूण टाकायची, कांदा, टोमॅटो, आपले सगळे मसाले आणि चवीपुरतं मीठ. मटार, शिजायला झाकण ठेवायचं.